सेलिब्रेशन इज स्प्रेडिंग जॉय अँड हॅपीनेस. यावेळेचं न्यू इयर सेलिब्रेशन कसं करायचं हे तुम्ही प्लॅन करत असालच, पण तुमच्या स्पेशल पाहुण्यांसाठी तुम्ही स्पेशल रेसिपीज बनवल्या तर ते आणखीन खुश होतील. असेच काही न्यू इयरचे रेसिपीज बघायला आपण आलो आहोत ग्रँड सरोवर प्रीमियर इथं. माझ्याबरोबर आहेत शेफ रेश्मा, जे आपल्याला खास करून न्यू इयरसाठी एक स्पेशल रेसिपी दाखवणार आहेत. ती रेसिपी कोणती आहे आपण रेश्माजींकडून जाणून घेऊयात. नमस्कार. हॅलो प्राची. आज आपण पाहणार आहोत क्रिसमस केक आणि प्लम केक. ही एकच नाव आहे पण वेगवेगळ्या नावांनी ती प्रसिद्ध आहे. साहित्य: बटर 100 ग्रॅम, साखर दळलेली आहे ही 100 ग्रॅम, अंडी घेतली आहे 4, मैदा, बेकिंग पावडर, कॅरमलचं फ्लेवर आहे. हे ड्रायफ्रूटचं पूर्ण मिक्सचर आहे. त्याला आम्ही 2 महिने आधीच त्याच्यामध्ये पूर्ण सगळे ड्रायफ्रूट्स घेऊन वेगवेगळे त्यामध्ये रम, ब्रँडी, वाईन्स वगैरे ते मिक्सचर करतात आणि हे 2 महिने खास मुरवत ठेवतात आणि त्याच्यानंतर हे असं मिक्सचर तयार होतो. त्याचा रंग आणि जे त्याचं मिक्सचर सोक होतं ते पूर्ण मुरतं त्याच्यामध्ये. हां, हे खास म्हणजे हेच मेन मिक्सचर आहे त्याच्यामध्ये. साहित्य आपण बघितलंय आणि आता आपण वळतोय कृतीकडे. प्रथम आपण बटर घेतलं आहे 100 ग्रॅम बटर. त्यानंतर त्यामध्ये 100 ग्रॅम शुगर, बटर आणि शुगर हे एकदम हलकं होईपर्यंत त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ॲड करतो आहे 4 अंडी. मग आपण एक अंड टाकायचं त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण 100 ग्रॅम त्याच्यामध्ये मैदा टाकला आहे. आपण मैदा टाकला आहे तो फक्त आपल्या हलक्या हाताने जस्ट तसा मिक्स करायचा आहे. 1 टीस्पून, आणि हे आपण ड्रायफ्रूटचं मिक्सचर. हे ड्रायफ्रूटचं मिक्सचर टाकलं आहे. हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं कॅरमलचं फ्लेवर. आता हे मिक्सचर आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. त्याची अशा प्रकारे आपलं हे मिक्सचर रेडी झालं आहे. आपण हे मोल्डमध्ये काढून घेऊया. हे मिक्सचर आपण ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर अर्धा तासासाठी ह्याला बेक करणार. तर अशा पद्धतीने आपला प्लम केक ऑलरेडी रेडी होता, जो शेफ रेश्माने छान पद्धतीने डेकोरेट करून ठेवला आहे. बटर आयसिंग केलेले आहे आणि काजूपासून बनवलेले काही टॉयज सुद्धा तिथे लावलेले आहेत. तुम्ही सुद्धा या न्यू इयरला हा प्लम केक नक्की घरी ट्राय आउट करा. आपण न्यू इयर स्पेशल रेसिपीज बघतोय आणि आता आपण बघतोय म्यून वाईन जेली ही रेसिपी. त्यासाठी
काय साहित्य लागतं ते बघूया. रेड वाईन घेतली आहे ही, कॅनबेरी ज्यूस आहे, जायफळ पावडर, दालचिनी, लवंग, शुगर सिरप आहे हे, आणि हे आहे जिलेटिन. म्यूल वाईन जेलीसाठी लागणारं साहित्य आपण बघितलं आणि आता आपण वळतोय कृतीकडे. सगळ्यात आधी काय करतोय? एका पॅनमध्ये आपण सर्वप्रथम रेड वाईन घेऊया. आपण पॅनमध्ये रेड वाईन घालतोय. नंतर कॅनबेरीचा ज्यूस, कॅनबेरी ज्यूस आपण टाकतोय. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शुगरचे सिरप टाकतो आहे. शुगर सिरप नंतर 2 ते 3 लवंग, एक दालचिनीचं तुकडा आणि थोडीशी नटमेगची पावडर. हे आपल्याला मिक्सर चांगलं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दालचिनी आणि लवंगचा चांगलं फ्लेवर त्याच्यामध्ये येईल. आणि लास्ट आपण हे जिलेटिन टाकूया की त्यामुळे ही जेली सेट होईल. हे जिलेटिन आपण ऑलरेडी मेल्ट केलेलं आहे, यामुळे जेली सेट होईल. हे मिक्सर चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर जेलीचं मिक्सर रेडी आहे. आपण हे त्याला गाळून घेऊया. मिक्सर रेडी आहे. आता आपण हे जेलीच्या कपमध्ये टाकूया आणि ते फ्रीजमध्ये सेट करायला टाकूया. अशा प्रकारे आपली चिल्ड जेली रेडी आहे. तर अशा प्रकारे आपली म्यूल वाईन जेली ही रेसिपी रेडी आहे, जी आपण हाफ एन आवरसाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवली होती. त्याच्यावरती आपण व्हिप क्रीम, ऑरेंज जेस्ट आणि पुदिन्याने डेकोरेट केलंय. तुम्ही सुद्धा या न्यू इयरला ही रेसिपी नक्की घरी ट्राय आउट करा. विश यू अ हॅपी न्यू इयर.